स्मार्ट मीटरच्या सक्तीविरोधात हिंगणघाटमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला। यावेळी आमदार रोहित पवारांनी सरकारच्या स्मार्ट मीटरच्या निर्णयावर जोरदार टीका केली। सामान्य नागरिकांना लुटण्याचा आणि खासगी कंपन्यांना फायदा करून देण्याचा हा धंदा सरकारने बंद करावा असा इशारा त्यांनी दिलाय। विशेष म्हणजे याच सभेत रोहित पवारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची एक ऑडिओ क्लिपही ऐकवली आहे। अहो हे फक्त आपल्या तालुक्यामध्ये हे झालेलं नाही, अख्ख्या राज्यात अशा पद्धतीने लूटमार सरकारच्या माध्यमातून केली जाते। मला माहित नाही सरकारकडनं तुम्हाला काय कारण दिली गेली। एक ऑडिओ तुम्हा सर्वांना देवेंद्र फडणवीस साहेबांचा मी ऐकवतो। हे जे काय स्मार्ट मीटर तुमच्या घरी लावलं जातंय ना, त्याच्यातून वसुली कशी केली जाते हे काही प्रमाणात तुम्हा सर्वांना कळेल। लावू का ऑडिओ? मागच्यांना विचारतो, लावू का? शकत नाही। आणि दुसरं त्याला पेमेंट कसं होणार आहे? ही अशी सिस्टम नाही आहे की त्यांनी त्या ठिकाणी मीटर लावायचं आणि मग ते तुमच्या बिलात वसूल करायचं, असं नाहीये। सिस्टीम इम्प्रूव्हमेंट करता हे मीटर आपण लावतोय, त्यामुळे सिस्टीम इम्प्रूव्ह होऊन जेवढे अधिकचा महसूल प्राप्त होईल, म्हणजे समजा मागच्या वेळी त्या ठिकाणी जे काही आपलं बिलिंग झालं होतं, आपण जी काही वीज वापरली होती त्या वापरलेल्या विजेत आणि आता रिअलायझेशन मध्ये जेवढा फरक होईल त्या फरकातनं त्यांना पेमेंट मिळणार। त्याच्यामुळे हे काही त्यांना अपफ्रंट पेमेंट कुठलंही नाही। काय म्हणले देवेंद्र फडणवीस साहेब? आधी जेवढं बिल येत होतं आणि स्मार्ट मीटर लावल्यानंतर जेव्हा जे बिल वाढेल त्यातून या स्मार्ट मीटर कंपनीला पैसे मिळतील। बोलले का नाही बोलले? मग त्याचा अर्थ काय? आधी जर 100 रुपये बिल येत असेल, आधी जर 1000 रुपये बिल येत असेल, तर स्मार्ट मीटर लावल्यानंतर ते बिल वाढणार असं अप्रत्यक्षपणे देवेंद्र फडणवीस साहेब स्वतः बोलले। 2024ला जेव्हा हे इलेक्शन आत्ताचं झालं विधानसभेचं, त्याच्या आधी अधिवेशनामध्ये बोलत असताना त्यांनी काय सांगितलं? आम्ही त्या गोष्टीचा विरोध केला होता, या सर्व नेत्यांनी विरोध केला होता। त्यावेळेस सांगत असताना त्यांनी सांगितलं की आम्ही काय करतो, तुमचा विरोध आहे, लोकांचा विरोध आहे, ठीक आहे, आम्ही स्मार्ट मीटर लोकांच्या घरी जाऊन तिथं लावणार नाही। आम्ही काय करतो, जे सरकारी कार्यालय, शासकीय कार्यालय, तिथं आम्ही पहिलं स्मार्ट मीटर लावतो। 5 वर्ष बघतो बिल वाढतंय का कमी होतंय, आणि 5 वर्ष बघितल्यानंतर मग आम्ही सामान्य लोकांच्या घरी जाऊन तिथं स्मार्ट मीटर लावेल। जसं इलेक्शन झालं त्याच्या दुसऱ्या दिवसापासून तुमच्या घरी येऊन अधिकारी काय सांगतात? स्मार्ट मीटर लावावंच लागेल, बरोबर का नाही? मग अधिवेशनामध्ये इलेक्शनच्या आधी तुम्ही बोलत असताना सांगता की आम्ही 5 वर्ष लावणार नाही, आधी आम्ही सरकारी शासकीय कार्यालयामध्ये लावतो, चालतंय नाही चालतं, रेट वाढतायत नाही वाढतं याचा अभ्यास करतो, मग लोकांच्या घरी तिथं आम्ही लावतो। पण इलेक्शन झाल्यानंतर, मतदान मिळाल्यानंतर, तुमचे आमदार तिथं निवडून आल्यानंतर, तुम्ही सत्तेत आल्यानंतर तुम्ही जर लोकांना विसरून जात असताल, लोकांना दिलेला शब्द विसरून जात असताल, हे आम्हाला चालणार नाही। का तुम्हाला चालणार आहे?